बघा मित्रांनो, आम्ही जो आलतो की नाही तो रस्ता आणि हा रस्ता एकच आहे. या रस्त्यामध्ये की नाही ते टाकलेलं आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. ऋषी पडला का? ऋषी पडला. मित्रांनो, अशा ठिकाणी आल्यावर खूप सावधतेने चालत जा. या ठिकाणी आम्हाला 2 रस्ते मिळालेले आहे. एक हा रस्ता आहे, हा रस्ता आहे. आता आम्ही विचारात पडलेलो आहे कोणत्या रस्त्याने जाऊ. तर आम्ही आता ह्या रस्त्याने चाललो. आम्ही इकडल्या रस्त्याने चाललेलो आहे. मित्रांनो, आमच्या अभयच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरभरून कमेंट करा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे अभय सुरडकर. स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये. मित्रांनो, आज आम्ही प्लॅन बनवलेला आहे लोणार जाण्यासाठी. तर सध्या आता वाजलेले 11. आम्ही सध्या निघालेलो आहे लोणार जाण्याकरिता. सध्या तुम्ही पाहू शकता आम्ही रोडवर आलेलो आहे अर्ध्या मधापर्यंत. माझ्यासोबत आहेत ऋषी आणि अमित. तेव्हा आता ही गाडी आमच्यासोबत 2 गाड्या आहेत. पण 2 गाड्यावर आम्ही चाललेलो आहे. मित्रांनो, आज तुम्हाला आम्ही लोणार गेल्यावर मिळतो. पोहोचलेलो आहे. आता आम्ही लोणार सरोवरावर चाललेलो आहे. पार्किंगला जाऊ, पार्किंग बरीच आहे. इथं पार्किंगला जाऊ, पार्किंगला जा. आत्ताच आम्ही या ठिकाणी पोहोचलेलो आहे. तिथे आम्ही गाडी पार्क केलेली आहे. ही माझी गाडी आणि ही ऋषीची गाडी. नमस्कार मित्रांनो, आत्ता आम्ही आलेलो आहे लोणार सरोवर या ठिकाणी. पाहू शकता सध्याच्या कंडिशनला. हिस्टॉरिक प्लेस. ऋषी आणि अमित भीमा सोबत आहे. पप्पा, हा किती मस्त नजारा आहे, सुंदर. मित्रांनो, पाहू शकता किती मस्त नजारा आहे सध्याच्या कंडिशनला इथं. हे पिण्याचे पाणी. हात किती मोठा असा नजारा दिसायला लागला सध्या. पहा मित्रांनो, सध्याच्या कंडिशन वर आहे. नेमकं स्टार्टिंगला पायऱ्या लागलेल्या आहेत आम्हाला. पण किती मस्त दिसत आहे ते देवीचं मंदिर. मित्रांनो, ह्या ठिकाणाहून पाणी येत असते. येथे पहिले आंघोळ करत होते सगळे लोक. आता यांनी यावर बंदी ठेवलेली आहे आंघोळीवर. पाहू शकता आता सध्याच्या कंडिशन काही गर्दी नाही इथे. अगोदर खूपच गर्दी होती. आता पाणी पण खूप कमी झालेलं आहे. अगोदर खूप पाणी होतं, खूप खोल होतं हे पाणी. तुम्ही पहा हा रस्ता. की दूर जावं लागेल आपल्याला त्या ठिकाणी. तिकडे जमलं रे भाई, फोटो काढ. मित्रांनो, आम्ही चाललेलो आहे सध्याच्या कंडिशन खाली चाललेलो आहे. कॅमेरा पुढे कर तू. पहा किती पायऱ्या आहेत या ठिकाणी. अजून खूप दूर जायचं आहे. नेमकं स्टार्ट झालेलं आहे. आम्ही चाललेलो आहे पायऱ्यावरून. खूप एकदमच खोलवर पायऱ्या आहेत या. एकदम डायरेक्ट सरळ. चढताना उतरताना काही नाही वाटायला लागलं, पण तो चढायची बारी येईल त्यावेळेस चांगलीच मजा येईल. खूप थकून जाऊ आम्ही. पहाड दोन्ही साईडने चालू आहे. मंदिरात जवळ मंदिर आहे.
आल्या आल्या आम्हाला एक मंदिर लागलेलं आहे या ठिकाणी पाहू शकता. पूर्णपणे दगडामध्ये कोरलेलं आहे मंदिर. खूप पुरातन खूप जुने मंदिर आहे. असं काय दिसायला लागलं बा. दिसते ना हात खायला जाता हे काम दिसायला लागलं आपल्याला. महादेवाची या ठिकाणी महादेवाची पिंड आहे एक. आता दिसते काय या ठिकाणी अंधार आहे पूर्ण. महादेवाची पिंड आहे पाहू शकता तुम्ही. खूप जुनं हे मंदिर दिसत आहे आम्हाला. मित्रांनो पाहू शकता सध्या आता पायऱ्या संपल्या. आता इथून साधा रस्ता आलेला आहे. खूप दगड आहेत सध्या. या ठिकाणी सुंदरसं वातावरणचा आम्ही आनंद घेत आहे. हे पहा किती मस्त हा पाणी लागले. सध्या पाणी कमी आहे यातलं, पण कधी कधी खूप जास्त पाणी असते. खूप चांगलं आहे पाणी, स्वच्छ पाणी आहे. पहा तुम्ही की स्वच्छ पाणी दिसायला लागलंय. आपल्याला अजून खूप लांब जायचं आहे. खूप लांब आहे. तुम्ही रोड रस्ता पाहू शकता. पूर्ण दगडातून कोरलेला आहे. एका साईडनं खाई आहे पूर्णच्या पूर्ण अशी, आणि एका साईडनं पूर्ण या पहाड आहे. अजून समोर जाणं आहे आपलं 3-4 किलोमीटर. नक्की आम्हाला एक्झॅक्ट माहीत नाही किती दूर जायचं आहे अजून, पण खूप दूर आहे. तुम्ही रस्ता पाहू शकता आरामसे. पूर्ण हा रस्ता नाही तर गोटेच आहे सगळे रस्त्यामध्ये. हा ऋषी हा खूप लेट करत आहे सध्या येण्यासाठी. ऋषी आपल्याला खूप दूर जायचं आहे अजून. चलो गाइस, आम्ही पळणं जमत. ऋषी खूप उत्साही दिसतो आज. पहा दो किती मस्त पळत जात आहे. दगडे तुम्ही पाहू शकता. मग चालण्यात त्रास होते. तुम्ही पाहू शकता हे पूर्ण वातावरण पूर्ण जंगल टाईप आहे. इकडं हा रस्ता पहा तुम्ही कसा जुना रस्ता आहे हा. एकदम दगड आहेत पूर्ण रस्त्यावर. अमित पाणी ठेव माझ्यासाठी पण. संपलं पाणी. मित्रांनो आता आम्ही खाली चाललेलो आहे. आता आमच्याकडून पर पर्सन 40 रुपयांनी घेतलेले आहेत खाली जाण्यासाठी. अजून सध्या इथून 1 किलोमीटर आलेलं आहे. व तुम्ही पाहू शकता पूर्णच्या पूर्ण जंगल टाईप्स आहे सगळं. या ठिकाणी बसण्याची व्यवस्था पण केलेली आहे. आता पुन्हा एक मंदिर आम्हाला लागलेलं आहे. सरोवर काय नाव आहे ते या ठिकाणचं? ऋषी पडला. का ऋषी पडला? लक्षात ठेव रे, ऋषी पडला. ऋषी खूप पडलेला आहे. मित्रांनो अशा ठिकाणी आल्यावर खूप सावधतेने चालत जा. आता एक मोठा अपघात झाला होता वाचलेला आहे. हो आता आम्ही इथं आलेलो, थोडंफार समोर आलेलो आहे. त्या ठिकाणी एक मंदिर आलेलं आहे. खूप जुनं हे मंदिर आहे. या ठिकाणी एक दुसरं मंदिर आम्हाला लागलेलं आहे. तुम्ही पाहू शकता. खूप जुन्या
काळातले मंदिर आहे. त्या ठिकाणी महादेवाची पिंड आहे. कॅमेरा कुठे गेला? आमचा ऋषी इथे बसून फोटो काढत आहे. ओम नमः शिवाय. मित्रांनो पहा केवढा रस्ता आहे. आत्ताच आम्ही इथे त्या ठिकाणी महादेवाचं दर्शन घेऊन चाललेलो आहे इकडे. चाल ऋषी हा खूप टाइम लावत आहे. आम्हाला उशीर पण होणार आहे कारण अजून खूप आत जाणं आहे खाली. या ठिकाणी खूप चांगल्या प्रकारचा हा रस्ता. आता सध्या ठिकाणी इथलं पाणी खूप कमी आहे. ऋषी कुठे? ऋषी येत आहे. असा दमला आहे. आमचा ऋषी खूप स्लो आहे प्रत्येक गोष्टीमध्ये. आता तुम्हाला काय सांगू मी. हा जंगल आहे बाई जंगल. हा जंगल तर आहे ऋषी. वाघ असेल काही तर ते नाही माहित मला. वाघ नसेल दुसरं काही प्राणी दुसरं एखादा प्राणी. एक प्राणी आहे आमच्या सोबत. हो का? या ठिकाणी प्राण्यांसाठी पाणी साचासाठी केलेलं हो. आहे. पाणी साचासाठी केलेलं आहे त्यांनी ते. बट पाणीच नाही चालू सध्या. ह्यासोबत आता ऋषी एक क्लिप काढा लागला. ऋषी कसं वाटत आलं तुला इकडे येऊन? खूप आनंद. निसर्ग पाहून. निसर्गरम्य वातावरण. मित्रांनो आमच्या अभयच्या ब्लॉगला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भरभरून कमेंट करा. कारण तुमची एक लाईक आणि एक सबस्क्राईब आम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. मित्रांनो आता आम्ही तुम्हाला भेटतो तिकडे गेल्यावर. मित्रांनो आम्ही इथं आलेलो आहे सध्या. इथून 2 रस्ते सांगितलेले त्यांनी. एक आहे सरोवराकडे जाण्याचा मार्ग आहे आणि एक आहे रामंग्याकडे जाण्याचा मार्ग. पिण्याचे पाणी आहे तिकडे. आम्ही सरोवराकडे जा सध्या. आम्ही सरोवरकडे चाललेलो आहे. पहा तुम्ही रस्ता पाहू शकता. तुम्ही पाहू शकता की दाट जंगल आहे इकडं. पूर्णच्या पूर्ण झाडे. किती वेगवेगळ्या प्रकारची झाडे असतील. आता आम्ही इथं आलेलो आहे. जवळ आलेलो आहे आम्ही सध्या. आणि या ठिकाणी राम मंदिर व सरोवरकडे जाण्याच्या मार्गाकडे आम्ही आहे. पाहू शकता हे छोटासा रस्ता आहे. याच रस्त्याने आपल्याला जावं लागेल आणि पैदल जाण्याचं काम पडणार आहे. गाडी व मोटरसायकल कोणत्याच प्रकारची इकडे काही एंट्री नाही आहे. या ठिकाणी आम्हाला 2 रस्ते मिळालेले आहे. एक हा रस्ता आहे, हा रस्ता आहे. आता आम्ही विचारात पडलेलो आहे कोणत्या रस्त्याने जाऊ. तर आम्ही आता ह्या रस्त्याने चाललो. आता आम्ही इकडल्या रस्त्याने चाललेलो आहे. घेतलेला आहे अमितच्या वर्षावर घेतलेला आहे. चाललेलो आहे आता आम्ही या रस्त्याने. तुम्ही पाहू शकता हे जंगल हे खूप सारं. की आम्ही बरोबर रस्त्याकडं चाललेलो आहे कारण या ठिकाणाहून आम्हाला सरोवर दिसायला लागलेलं आहे. हे बघा मित्रांनो आम्ही जो आलतो की नाही तो रस्ता आणि हा रस्ता एकच आहे. एकच आहे. या रस्त्यामध्ये की नाही हे टाकलेलं आहे. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. झाडं वगैरे टाकलेले. रस्ता बंद केलेला आहे त्यांनी तो. हा रस्ता चालू आहे. आता तुम्हाला दिसेल. आता आम्ही सरोवरकडे पोहोचत आहे. खूपच जवळ आलेलो आहे. आता तुम्हाला दिसते हे सरोवर. तुम्ही पाहू शकता या सरोवराला किती मोठं आहे सरोवर आहे. किती दूर किती मोठं आहे. सरोवराच्या खूपच जवळ आलेलो आहे पण इकडून पुढे रस्ता बंद आहे. तर आपल्याला दुसऱ्या रस्त्यावर जावं लागेल. तुम्ही पाहू शकता या सरोवराला किती मोठं हे विशालचं आहे सरोवर आहे. आता हा एक दुसरा रस्ता आहे ज्या
ज्या रस्त्याने आम्ही चाललेलो आहे. हा, हे बघ, असं धर कॅमेरा बाबू. मित्रांनो, या ठिकाणी असं शांत असं वातावरण आहे की आजच्या दिवशी जास्त कोणी पर्यटन पण इथे आलेलं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला आज खूपच कोणी दिसायला लागलं, कारण की जास्त जे पर्यटन लोक असतात, जे ट्रॅव्हलर असतात, ते उन्हाळ्यामध्ये येतात आणि आम्ही आज सध्या हिवाळ्यामध्ये इथं आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता खूप सुमसाम आहे. त्यानंतर तुम्हाला आम्ही सरोवर बी दाखवलेलं आहे. अजून मंदिर यायचं राहिलेलं आहे. आता आम्ही मंदिराकडे चाललेलो आहे. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला अकोला वन विभाग अकोला यांचा बोर्ड इथं लावलेला आहे. आणि पाय किती मस्त नजारा हा, किती सुंदरसं हे लोणार सरोवरच्या ठिकाणी आहे, वातावरण आहे. या ठिकाणी कॅमेरामॅन ऋषी फोटो काढत आहे व आमचे ब्लॉग एडिटर अमित बाजड हे त्यांचा फोटो काढून देते. तुम्ही पाहू शकता की चांगल्या प्रकारचे सरोवर आहे व किती चांगला नजारा इकडे. निसर्गरम्य वातावरण एका साईड आणि एका साईडने हे सरोवर खूप चांगलं आहे. या ठिकाणी ऐकून आपण आलेलो आहे. पाहू शकता जबरदस्त हे व्ह्यू आहे, एकदम चांगला प्रकारचा हा व्ह्यू. आणि या ठिकाणी आता आम्हाला एक मंदिर दिसलेलं आहे. आम्ही तर ऋषी तर फक्त फोटो काढण्यात बिझी आहेत. तुम्ही पाहू शकता. चला आपण पाहूया तिथे जाऊन, इथे किती मस्त हा नजारा. तुम्ही पाहू शकता मित्रांनो किती चांगल्या प्रकारे हा व्ह्यू दिसतो इथे. अजून आपण मेन मंदिराकडे गेलेलो नाही आहे. या ठिकाणी एक मंदिर दिसलेलं आहे. आपण या मंदिरामध्ये जाऊ आता आणि पाहू काय आत. पाहू शकता मित्रांनो, पाहू शकता की चांगल्या प्रकारचं हे लोणार सरोवर आहे व इथला व्ह्यू अट्रॅक्ट करतो माणसाला. आता आपण जाऊया मंदिरामध्ये. खूप अंधार आहे या मंदिराच्या आत. पाहू शकता तुम्ही इथे आवाज पण घुमत आहे. या ठिकाणी आत एक देव पाहू शकता किती डिटेलिंग, हे चांगल्या प्रकारे किती हजारो लाखो वर्ष अगोदरचं हे नक्षीकाम एकदम डिटेलमध्ये आहे. आता आपल्याला एक मेन मंदिराकडे जायचं आहे. त्या ठिकाणी जायसाठी एक रस्ता आहे. आता आपण तिथे जाणार आहे. हा, आम्ही ही चूक केलेली आहे की आम्ही थोडा उशिरा आलेलो आहे. पण फिरायसारखं खूप आहे इथं, फक्त वेळ पाहिजे. आमचा वेळ आम्ही उशीर केलेला आहे. त्यामुळे नाहीतर आम्ही तर लवकर आलो असतो तर खूप चांगल्या प्रकारे आमचा दिवस आत्ता पण सध्या चांगला चाललेला आहे. खूप चांगलं असं वातावरण इकडे आहे. खूप एन्जॉय आम्ही करत आहे सध्या कंडिशनला. तुम्ही पाहू शकता की चांगल्या प्रकारे व्ह्यू दिसतो इथून पण. हे आहे मंदिर ज्या ठिकाणी सर्वजण येतात लोणारमध्ये दर्शन घेण्याकरिता. पाहू शकता तुम्ही या ठिकाणी बसण्याकरिता पण जागा आहे. इथून सगळ्यात चांगला व्ह्यू दिसतो लोणार सरोवरचा. मित्रांनो पाहू शकता तुम्ही, सध्या आम्ही ह्या ठिकाणी आलेलो आहे. या ठिकाणी मंदिर आहे आणि हे लोणार सरोवरतील मेन ठिकाण आहे. हे इथून सगळ्यात चांगला व्ह्यू दिसतो. पाहू शकता तुम्ही. तो आम्ही तुम्हाला आवाज देत आहे. मित्रांनो आम्ही इथं आलेलो आहे. तर पाहू शकता
या ठिकाणी पाणी किती पाण्याच्या किती जवळ आलेलो आहे आपण. या ठिकाणी यांचा हौद आहे. हे मंदिर आहे. ह्या ठिकाणी आम्ही ह्या मंदिरात जात आहे. या ठिकाणी अजून एक मंदिर आहे. हे मंदिर पण या ठिकाणी सध्या जाता येत नाही आहे, कारण पूर्ण या ठिकाणी पाणी आहे. पाहू शकता तुम्ही. आणि हे इथे मंदिर. या ठिकाणी पण एक मंदिर आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता, इथून आम्ही आलेलो आहे. की दूर आहे इथून इथपर्यंत तुम्हाला यावं लागेल, तेव्हा तुम्हाला लोणारचा आनंद घेता येईल. आम्ही तिघे जण सध्या सरोवरच्या खूप जवळ बसलेलो आहे, कारण या ठिकाणी मंदिर आहे आणि हेच सरोवर आहे. मित्रांनो आम्ही इथे आलेलो आहे दर्शन घेण्यासाठी. इथपर्यंत पाणी आहे, पण तरी आम्ही आलेलो आहे. खूप हिंमत करून आलेलो आहे मी. तर ऋषी पुन्हा वापस जाते. दोघं एकमेकाला पकडून. ऋषी गड्डा आहे इथं मित्रांनो, खूप खोल बाजूलाच. चला आराम. आम्ही आरामशिरी आलेलो आहे. ऋषी पद्धतशिरी थोडंसं अंदर आलेलो आहे. आता अभ्यास झालेला आहे. मी पूर्ण घाबरलो होतो इथून इतक्या जाण्यासाठी, पण कारण माहित नाही आपल्याला किती खड्डा आहे, खोल खड्डा. तरी या ठिकाणी एक छोटा खड्डा आहे. मित्रांनो आता मी खूप थकलेलो आहे व त्यामुळे आता मी थोडंसं बसून एन्जॉय करत आहे. थोडा आराम करत आहे मी बसून. व हे जे लोणारचं लेक आहे, या लेकच्या व्ह्यूचा पण मी फुल एन्जॉय घेत आहे. हा साईडने हे मंदिर आहे व हे लोणार लेक. खूप चांगल्या प्रकारचा हा नजारा मला पाहायला मिळत आहे. तुम्ही पाहू शकता किती चांगलं निसर्गरम्य वातावरण या ठिकाणी आहे. या ठिकाणी लोणार लेक, या ठिकाणी मंदिर व या मागच्या ठिकाणी पूर्णपणे झाड आणि पहाड मला पाहायला मिळत आहे. जे आम्ही तर ऋषी सध्याच्या कंडिशनला हे दोघे तिकडे फोटो काढण्यात व्यस्त आहे आणि मी इथं मस्त निवांतमध्ये बसून या वातावरणाचा एन्जॉय घेत आहे. तर माझी अशी इच्छा आहे, तुम्ही बी एकदा लोणारला या लोणारमधील या सरोवराचा आनंद घ्या. त्या ठिकाणी जायचं आहे ज्या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. तुम्ही पाहू शकता की दूर हे ठिकाण आहे, इथं आम्ही आलेलो आहे. आता इथून आम्हाला वापस जायचं आहे. तर आता आम्ही वापस जातो. मित्रांनो आता टाईम झालेला आहे परत वापस जाण्याचा. आता खूप वेळ झालेला आहे. खूप वेळापासून आम्ही इथे बसलेलो आहे. आम्ही इथल्या निसर्गाचा आनंद घेतला. इथे तुम्ही व्ह्यू पाहू शकता. या व्ह्यूचा पण आम्ही चांगलाच आनंद घेतला. मित्रांनो एवढ्यावरून आम्ही खाली आलेलो आहे. आता पुन्हा आम्हाला एवढ्यावर जायचं आहे. तुम्ही विचार करू शकता किती थकलेलो आहे आम्ही. खूप जास्त थकलेलो आहे आम्ही सध्या. तुम्ही ऋषी पाहू शकता, मला पाहू शकता. मित्रांनो हा प्रवास खूप अवघड होता. खूप म्हणजे खूप कठीण असे हा रस्ता. त्यानंतर खूप कठीण होतं, पण तरी पण एन्जॉय झाला आमचा चांगलाच. आता पुन्हा वापस आम्ही वर चाललेलो आहे. ह्या आम्ही हा एन्जॉयमध्ये जगत आहे. तुम्ही पाहू शकता. खूप पाहू शकता आम्ही. हो पाहू शकता किती मोठ्या पायऱ्या आहेत या पायऱ्यावरून खाली जाताना काहीच वाटलं नाही आम्हाला, परंतु वर चढताना पूर्ण थकलेलो आहे मी. किती खालीपर्यंत आहे सगळं काही. एवढ्या खाली जाणं वर येणं खूप कठीण आहे मित्रांनो. कोणता ज्यूस प्यायचा तुम्हाला? मँगो ज्यूस. कारण खूप थकलेलो आहे आणि तुम्ही विचार करू एवढा थकल्यामध्ये खूप पूर्ण एनर्जी लॉस झालेली आहे सध्या शरीरातली. आम्ही ज्यावेळेस भरून निघलो होतो त्यावेळेस पाण्याची बॉटल आणली होती सोबत. ती छोटी पूर्ण पाण्याची बॉटल आम्ही नाही एकट्याने. छोटी 10 वाली बॉटल होती. तुम्हाला सांगतो मित्रांनो, तुम्हाला जर इकडे यायचं असेल सगळ्यात अगोदर तुम्ही पाणी सोबत कॅरी करा. त्यानंतर तुम्ही एक्स्ट्राचं लगेज सोबत घेऊच नका, कारण की खूप कठीण हा प्रवास आहे. पण एन्जॉय होते. फक्त सोबत काही सामान आणू नका आणि पाण्याची बॉटल तीच एक कॅरी करा, कारण खाली तुम्हाला कोणत्याच गोष्टी सुविधा नाहीये. मित्रांनो आता आम्ही वर पोहोचलेलो आहे. खूप थकलेलो आहे पूर्णपणे.
पण आता सायंकाळचे 5 वाजलेले आहेत व आताही गर्दी झालेली आहे. तुम्ही पाहू शकता आता जे पर्यटक आहेत ते सध्या लोणार इथे आलेले आहेत. सकाळी आपण आलो होतो तेव्हा कोणीच नव्हतं कारण सकाळी ऊन होतं. पण आताच्या कंडिशनला खूप काही गर्दी दिसते. खाली पण असेच पर्यटक आहेत आणि मी तिथे बसलेलो आहे कारण की ते थकलेलो आहे पूर्णपणे. हे जे दोघं आहेत हे अजून पण फोटो काढण्यातच बिझी आहेत. मित्रांनो आता आम्ही लोणार सरोवरमध्ये सर्व काही घेतलेलो आहे. खाली गेलतो त्यानंतर तिथे मग फिरलो व आता टाईम झालेला आहे घरी वापस जाण्याचा. आम्ही ज्या एंट्रन्स गेटनं आत आलो होतो पण त्याच गेटने आम्ही आता वापस जाणार आहे. हा तो इकडे तो मेन गेट आहे व यानंतर आता आम्ही तुम्हाला बाहेर गेला भेटू. मित्रांनो आता हा टाइम आलेला आहे आमचा घरी वापस जाण्याचा. आता आम्ही वापस चाललेलो आहे. मित्रांनो आता आम्ही घरी चाललेलो आहे. थोड्या वेळात आम्ही घरी पोहोचतो. आता मी या ब्लॉगची समाप्ती करत आहे. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर कृपया मित्रांनो लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.